नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो. मी आहे प्रणिता आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रणिताच ब्लॉग नाथा आपुलकीचं. तर आज आहे बुधवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, आनंदाचा आणि अगदी मनासारखा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज बुधवार म्हणजे तारीख आहे 23. तर तुम्ही इथे बघितलंच असेल, मी इथे वही आणि कॅलेंडर घेऊन बसले. तर हे सगळं दरवर्षीप्रमाणेच आता ज्या मागचे 2 वर्षांचे दिवाळीचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना माहितीच असेल की हे वही पेन मी का घेतलेलं आहे. तर कुठलंही काम असू द्या, कुठल्याही कामाला लागण्या अगोदर माझं कामांचं पूर्णपणे नियोजन केलेलं असतं. त्यामुळे मी आता ही वही आणि पेन घेऊन बसले, कारण दिवाळीला अवघे 3 ते 4 दिवस राहिले. म्हणजे लक्ष्मीपूजनाला नाही बरं का, लक्ष्मीपूजन आहे 1 तारखेला आपलं. आणि आपली दिवाळीची सुरुवात जी होते ती वसुबारस म्हणजेच 28 तारखेला दिवाळीची सुरुवात होते. तर सोमवारपासून दिवाळी चालू होते. तर आपल्याला हे जे दिवस आहे ना, हे 3-4 दिवस जे मिळतात ते फराळासाठी वगैरे जातातच. पण जे घरातली आवरावर आहे ना, त्याच्यात प्रचंड दिवस जातात आपले आणि प्रचंड थकवा पण येतो. त्यामुळे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉपिंग. तर शॉपिंगसाठी आपले खास 1 दिवस देऊन ठेवायचं, कारण त्या दिवशी घरातल्या कामांनी थकलेलो असतो आपण आणि शॉपिंगला गेल्यानंतर बाहेर फिरून फिरून पण थकलेलं असतं. त्याच्यामुळे ना बाहेरच्या शॉपिंगला स्पेशल 1 दिवस द्यायचा. आणि शॉपिंग झाल्यानंतर त्या दिवशी काहीच नाही करायचं, फक्त शॉपिंग, घरी येऊन स्वयंपाक आणि आराम एवढंच त्या दिवशी ठेवायचं. त्याच्यामुळे असं व्यवस्थित नियोजन केलेलं असतं माझ्या कामांचं. दरवर्षीच मी हे नियोजन करते. आता नव्याने जे व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगते की सगळ्या दिवसांचं आपलं व्यवस्थित नियोजन करायचं. रूम मोठा असेल किंवा रूममध्ये जास्त पसारा असेल तर त्या रूमला 2 दिवस द्यायचे. जसं की आपलं किचन आपलं बघा तुम्ही, छोटं असो मोठं असो, पण किचनमध्ये प्रचंड पसारा असतो आणि किचन आवरायचं म्हटलं तर स्पेशल 2 दिवस हे लागतात. त्यामुळे किचनला स्पेशल 2 दिवस ठेवायचे. तर त्याचप्रमाणे मी इथे पण ना माझं थोडंसं असं नियोजन करून घेतलेलं आहे. कारण आज आहे 23 तारीख. आता तुम्हाला इथे दिसणार नाही, मी तुम्हाला नंतर दाखवते जवळून. तर 23 तारीख असल्यामुळे ना आज वॉर्डरॉप म्हणजे माझ्या एका बेडरूममध्ये वॉर्डरॉप आहे. तर त्या वॉर्डरॉप आणि पूर्ण लॅफ्ट भिंती वगैरे आपण सगळं झटकून घेतो ना, तर तो बेडरूम पूर्णच मी आज 23 तारखेला करणार आहे. आणि त्यानंतर 24 तारखेला दुसरा बेडरूम आणि हॉल. आता हॉल कसा आहे, साईड बाय साईड घ्यायचा हॉल. त्याच्यामुळे ना हॉलमध्ये जास्त पसारा नसतो. त्यामुळे ना ज्या रूममध्ये कमी पसारा आहे ना त्याच्या जोडीला आपण हॉल घेऊ शकतो, कमी दिवस असले तर. जास्त दिवस असले तर स्पेशल 1 रूम आपण हॉलला पण देऊ शकतो. पण जर कमी दिवस असले ना, तर एखाद्या बेडरूमचा पसारा किंवा एखाद्या रूमचा पसारा कमी असेल तर त्याच्या जोडीला आपण हॉल घ्यायचा. हॉलमध्ये पसारा फारसा नसतोच, कारण कोणी पण येतं पाहुणे तर आपण हॉलमध्ये खूप पसारा ठेवतच नाही असं पण. तर मी ना 24 तारखेला म्हणजे गुरुवारी दुसरा बेडरूम आणि हॉल असं नियोजन करून ठेवलंय. वगैरे सगळंच येतं, मग देवारा वगैरे धुण्यापासून तर सगळं ते करणार आहे. आणि त्यानंतर हॉल धुणार मात्र त्या दिवशी नाहीये मी. हॉल सगळ्यात शेवटच्या दिवशी धुणार आहे. फक्त झटकणं वगैरे, आता ह्या फ्रेम वगैरे असतात हॉलमध्ये त्या पुसणं वगैरे, हे जे आहे ना हे मी गुरुवारच्या दिवशी करणार आहे. आणि राहिलं मग आता आपलं किचन, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि आपला मिनिमम वेळ किचनमध्येच असा पण जातो. आणि दिवाळीच्या वेळेस स्पेशल 2 दिवस आपले किचनमध्ये जातात. तर त्यामुळे ना किचनसाठी मी स्पेशल 25 आणि 26 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस मी किचनसाठीच ठेवले. कारण किचनचं सगळंच बारीक निरीक, आपले भांडे भरपूर असतात, ट्रॉल्या घासायच्या असतात, हे सगळंच 2 दिवसात होतं. त्यामुळे मग मी 25 आणि 26 तारीख ही किचनसाठी ठेवली आहे. आणि मग नंतर पुन्हा 27 तारीख, 28, 29, 30 आपल्याकडे ना पुन्हा 5 दिवस राहतात. तर त्या 5 दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे ना, बारीक म्हणजे बघा आता तोरण वगैरे धुणं, जे माळी पडदे हे सगळं जे असतं ना, तर हे 5 दिवसांमध्ये डिवाइड करून घेणार मी. त्यामध्ये थोडे कधी 1 दिवस 2 बेडरूमचे पडदे, 1 दिवस हॉलचे पडदे, पुन्हा माझ्या दरवाजाला माळा वगैरे लावलेले आहेत, ज्या आर्टिफिशियल माळा वगैरे. तर ते सगळं धुण्याचं काम जे आहे ना ते मी या 5 दिवसांमध्ये डिवाइड करून घेणार आहे. त्यानंतर बाथरूम राहतं, टॉयलेट वगैरे सगळे आपण वरचेवर साफसफाई तर करतच असतो, पण दिवाळी म्हटलं की स्पेशल साफसफाई येते. त्यामुळे ना ही सगळी साफसफाई मी या 5 दिवसांमध्ये डिवाइड करून घेणार आहे. आणि राहिला फराळाचा प्रश्न, तर फराळाचा ना मी माझा एक छोटासा गृहउद्योग चालू केलेला आहे, जो दिवाळीपासून चालू केला. म्हणजे दिवाळी आपण म्हणतो की दिवाळी हा सगळ्याच सणांचा मुहूर्त असतो किंवा सगळ्याच कामांचा मुहूर्त असतो. त्याप्रमाणे मी माझ्या या
गृह उद्योगाची सुरुवात जी आहे ना ती दिवाळीपासून केली. तर त्यासाठी ना म्हणजे फराळाचं जे आपलं आहे ते मी आमच्या जवळपासच्या लोकांमध्येच ना विकण्यासाठी सुरुवात केली. तर माझं फराळाचं हे त्याच्यातच होणार आहे, त्याच्यामुळे फराळाचं मला टेन्शन नाही. तरी पण जे काही करेल ना ते तुमच्याबरोबर शेअर करेलच मी. तर चला आता लागते मी बेडरूमच्या आवरावर करायला. तर पुढे काय काय करणार आहे, कसं करणार आहे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघत राहा. तर चला. सगळी घरातली कामं काढायची म्हटली तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे सारखं वरती उंचावरच्या वस्तू काढण्यासाठी वगैरे वरती चढावं लागतं ना. तर सगळ्यात महत्त्वाची ही शिडी असते. आता माझ्याकडे आहे शिडी, नाही तर स्टूलवर वगैरे चढायचं म्हटलं ना आणि वरचं सामान काढायचं म्हटलं ना तर खरंच जीव धोक्यात घातल्यासारखंच होतं. कारण की स्टूल ना कधी पण घसरू पण शकतो. लाकडी स्टूल असला ना तर तो पण हलतोच. तर ही शिडी मला फार उपयोगात येते अशा काही गोष्टींसाठी. वरचं सामान वगैरे काढताना ना अगदी जिन्यासारखं आपल्याला व्यवस्थित चढता येतं वरती आणि बॅलन्स पण व्यवस्थित राहतो ना शिडीमुळे. त्याच्यामुळे ना छान वाटतं, म्हणजे पटापट कामं होतात आपली. आणि आता मी शिडीवरच उभं राहून ना पहिले तर सगळ्यात शिडी काढून घेतली आणि त्याच शिडीवर उभं राहून मी ना आता सगळ्या वरच्या वस्तू काढणार आहे एका लॅफ्टवरच्या, म्हणजे एका बेडरूमच्या लॅफ्टवरच्या. कारण की एकेका रूमपासून सुरुवात केली ना तर आवरायला पण सोपं पडतं आणि सगळा एकदा जर पसारा काढला ना तर थोडंसं आवरायला अवघड होतं. पसारा पाहूनच अर्धा जीव गळून जातो आणि त्याच्यामुळे ना एक एक रूमचा जर पसारा काढला, तो रूम स्वच्छ केला, त्याच्यानंतर मग दुसरा रूम, म्हणजे तो रूम क्लिअर झाल्याशिवाय ना दुसरा रूम काढायचाच नाही. जेव्हा असं करतो ना आपण तर तेव्हा आपल्या डोळ्यांना पण ना थोडंसं कमी पसारा दिसतो ना, तर उत्साह एक वेगळाच राहतो आवरण्याचा. आणि तसं पण ना आजूबाजूला आवरणारे, म्हणजे आमच्या आजूबाजूला तर एरियामध्ये ना सगळीकडे दसरा झाला आणि लगेचच सगळ्यांची आवराआवर चालू झाली. तर मी काही एवढ्या लवकर आवरायला सुरुवात केली नाही, कारण की धूळ भरपूर येते ना, त्याच्यामुळे भरपूर धूळ येत असल्यामुळे ना मी थोडंसं लेटच आवरायला सुरुवात करते. कारण लवकर जर आवरलं ना तर दिवाळीच्या दिवसापर्यंत पुन्हा जाळं जळमटं. आणि तुम्हाला मी खरं सांगते, अगदी रोजिनी जाळं जळमटं येत आहेत घराला. ज्या मकड्या आहेत ना त्या खूप प्रमाणात झाल्या आहेत घरामध्ये. अगदी रोज झटकलं ना तरी पण इतक्या जाळं करतात ना त्या मकड्या. त्याच्यामुळे ना एकदम लवकर आवरून पण उपयोग नसतो. थोडं दिवाळीच्या दिवशी आपल्याला फ्रेशच वाटलं पाहिजे. पुन्हा तेच जाळे जळमटं आले ना तर पुन्हा तसंच वाटतं, अगदी आवरलं ना आवरलं सारखंच. त्याच्यामुळे ना थोडं उशिरा लागलेलं कधीही बरं. त्यामुळे मी आजपासून लागले, म्हणजे आज बुधवार असल्यामुळे म्हटलं चला आता दिवाळीला खूप थोडे दिवस पण राहिले आहे आपलं फराळाचं वगैरे. आणि बघा हा झाडू पाहिला ना तुम्ही, हा मी दारावर घेतला होता बरं का. म्हटलं थोडंसं असं पाण्याचं वगैरे काम असलं ना तर प्लास्टिकचा झाडू बरा असतो, म्हणून मी हा झाडू दारावरच घेतला होता. आमच्या इथे विकायला आले होते खाली म्हणून. तसं मी दारावर काहीच घेत नाही, कारण की शेवटी आहे ना दुकानातून घेतलेल्या वस्तूचा आणि दारावर घेतलेल्या वस्तूचा खरंच फरक पडतो बरं का. या झाडूकडे बघून ना लक्षात आलंच असेल तुमच्या, पूर्णपणे तो झाडू ना असा वाकतो. जेव्हा झटकायला घेतलं ना तर त्याची तार इतकी अशी कमकुवत आहे ना, पूर्ण वाकून जाते ती तार. तर त्याच्याने मला काही व्यवस्थित झटकताच येत नव्हतं. 100 रुपये माझे पाण्यात गेले. आणि शेवटी आता त्या झाडूचा बघेल मी काहीतरी दुसरा उपयोग करेल, किंवा मग टाकून देईल, किंवा कोणाला अगदी गरज असली तर देऊन टाकेल. कारण ना असाही घरात ठेवून काहीच उपयोग नाही. आणि हो, एक मंकी कंपनीचा झाडू आहे ना तर तो खूप छान आहे. मी बघितला तो, मला तोच झाडू आणायचा आहे. आणि आत्ता हा जो झाडू दिसतोय ना हा आपल्या घरात झाडायचा झाडू आहे. पण तो ना नवाच आणलेला होता मी. तर त्याचं ते बघा, नवा झाडू आणल्यानंतर ना खूप त्याची घाण पडते खाली ना, भुसा भुसा असा थोडासा. त्याच्यामुळे मी हा झटकायला घेत नव्हते. पण आता ना त्या झाडूने, प्लास्टिकच्या झाडूने काहीच जमत नव्हतं. त्याच्यामुळे मी आता ना हाच झाडू घेतला. तर याच्याने ना डबल घाण निघत होती. म्हणजे जे करायला गेले ना ते सगळं उलटं उलटंच होत होतं. तो पहिल्यांदा प्लास्टिकचा झाडू घेतला झटकायला तर तो पूर्णपणे वाकत होता. आणि आता दुसरा हा घेतला तर याच्यामुळे ना सगळी घाण खालीच पडत होती. म्हणजे झाडूचीच अर्धी घाण होती. अगदी घरातली घाण निघण्यापेक्षा झाडूचीच घाण निघत होती. असो, आता तो झाडू ना जेव्हा 8-15 दिवस चांगला वापरात येईल ना तेव्हा तो रुळेल आणि मग त्याची सगळी घाण पण निघून जाईल. तर आता म्हटलं घेतलाच आहे हातात, तर थोडंफार वरची जी फॅनवर वगैरे जास्तीची घाण असते ती काढू. आणि नंतर जाळं झटकायचा जो झाडू आहे ना त्याच्यानेच काढणार आहे मी सगळं. तर आता हे फॅन वगैरे सगळं झटकून घेते. हे मी फक्त झटकणार आहे, कारण तुम्ही बघितलं लॅफ्टवरचं मी बरंच सामान काढलं ना, पंचपात्र्या वगैरे. त्या सगळ्या पंचपात्र्यांना मला लग्नात आलेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या वस्तू आपण कोणाला द्यायला पण जीव होत नाही ना. त्याच्यामध्ये काय होतं ना, बारीक निरीक ज्या वस्तू असतात ना त्या बसतात त्याच्यामध्ये छान अशा, आणि एका ठिकाणी जातात
त्याच्यामुळे मी त्या पंचपात्रे तशाच ठेवल्या. बाकी भांडी कुंडी जी असतात ना ती आपण इझिली कोणाला पण देऊ शकतो, कोणाला गरज असली किंवा कोणाचा नवीन संसार असला तर बरं वाटतं. आपण न वापरता म्हणजे काही वस्तू जर दुसरं वापरात आणत असेल ना तर फेकण्यापेक्षा कधीही बेटर बरं का ते. कोणाला गरज असली ना तर खरंच देऊन टाकाव्या. भांडी जमा करण्यात काहीच अर्थ नाही. तर बघा इथे मी ना आता हा परत दुसरा झाडू चेंज करून घेतला, कारण हा आहे ना मूवेबल असल्यामुळे ना याची दांड्या मोठ्या होतात. तर मग इकडे तिकडे अगदी शिडी फिरवण्यापेक्षा ना झाडूच मोठा करून सगळीकडे झटकून घेतलेलं बरं. तर हां, मी म्हणत होते की भांडी जी आहेत ना ती पंचपात्री वगैरे ती सगळी मला घासायची आहे. ती सगळी भांडी घासण्यासाठी म्हटलं चला आधी तर रूम स्वच्छ करणारच होता हा, पण साक्षी मात्र नव्हती बरं का मदतीला. साक्षीला कॉलेज होतं, म्हणजे तिचे पेपर चालू आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे ना ती पेपरला गेली आणि तिला मी कामाचा काही त्रास पण नाही देते, कारण कसं पेपरचा अभ्यास वगैरे करायचा असतो त्याच्यामुळे. मग म्हटलं जाऊ दे आपण दोघं मिळून करू. आधीला पण होता क्लास, पण क्लासच्या आधी जी होईल तेवढी मदत तो मला करतोय. नंतर क्लासला गेल्यानंतर मग मी एकटीच करणार होते. तर म्हटलं चला आता हे सगळं त्याला झटकून देते, म्हणजे खालच्या ज्या वस्तू काही आता बघा बऱ्याच वस्तू अशा असतात ना की ज्या आपण धुवत पण नाही. सगळ्याच वस्तू घासतो धुतो असं नाही ना, काही वस्तू पुसून पण ठेवाव्या लागतात, ज्या की पाणी वगैरे लावल्याने खराब होतात ना. तर त्या सगळ्या वस्तू त्याला म्हटलं तू पुसून वगैरे ठेव, तोपर्यंत मी तुला आता वरचं हे सगळं झटकून देते. आता हा सगळं वरचं झटकून झाल्यानंतर ना मी ह्या पंचपात्र्या खाली करून घेतल्या, सगळ्या रिकाम्या करून घेतल्या. आणि त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इतकं सामान बसलेलं आहे ना. एका याच्यामध्ये ना जी रॅक असते आपण असं वस्तू ठेवण्यासाठी ओट्यावर वगैरे वापरतो ना, तर ती रॅक होती एका पंचपात्रीमध्ये. आता या पंचपात्रीमध्ये माझे सगळे फूड प्रोसेसरचे जे भांडी आहेत ना, फूड प्रोसेसर ना वापरायला खूप सुंदर आहे, व्यवस्थित आहे, पण त्याच्यामध्ये जी काही भांडी येतात ना, म्हणजे अगदी खोबरं बारीक करण्यापासून पीठ भिजवण्यापासून तर कोबी भाज्या सगळं बारीक करण्यापर्यंत ज्या सगळ्या काही वस्तू मिळतात ना, त्या वस्तूच भरपूर असतात त्या फूड प्रोसेसरच्या. तर अक्षरशः ना या पूर्ण पंचपात्रीमध्ये फूड प्रोसेसरच्याच सगळ्या वस्तू होत्या. त्याचे वेगवेगळे पाते, वेगवेगळे भांडे, असं सगळं काही ना फूड प्रोसेसरचं एका पंचपात्रीमध्ये ठेवलं होतं. ते सगळं काढलं. आता या सगळ्या पंचपात्र्या, ड्रम, हे जे काही आहे ना ते सगळं मी घासते. तोपर्यंत आधी आता खालचा पसारा बराच बाकी आहे, कारण वरची सगळी जी धूळ होती ना ती सगळी खाली पडली. आता तुम्ही बघू शकता या ड्रममध्ये पण ना मी ही म्हणजे ही बादली ना मला सखी मंचाची मिळाली होती. सखी मंच बऱ्याच जणींना माहिती असेल, तर त्या सखी मंच ग्रुपची मी सभासद असल्यामुळे ना त्याच्यात वस्तू मिळतात दरवर्षी. मागच्या वर्षीचे काही व्हिडिओ पण तुम्ही बघितले असतील, त्याच्यामध्ये मला बघा स्टीलची कढई, काचेचं लीड असलेलं एक चहाचं पात्र वगैरे असं मिळालं. असं दरवर्षी ना त्याच्यात व्यवस्थित अशा छान छान वस्तू मिळत असतात. आणि ती भांडी पण माझ्याकडे बरीच जमा होती, तर मी त्या ड्रममध्ये ती बादली वगैरे यूज करत नाही ना जे, ते सगळं त्याच्यात ठेवून दिलं होतं. मग ते सगळं रिकामं केलं. आधीला म्हटलं तू खालचा आवर तोपर्यंत, कारण खाली पण बरंच पसारा होता. वरची सगळी धूळ पडलेली होती खाली. त्यानंतर ना कपाटावर धूळ पडलेली होती. कपाट पुसणं, ड्रेसिंग टेबल पुसणं वगैरे हे सगळं आधी करोपर्यंत म्हटलं आपण ही भांडी सगळी घासून घेऊ. आणि लगे हात ना हे 2-3 डबे मोठे मोठे होते ना, तर ते पण मी घासायला घेतले, कारण की त्याच्यामध्ये मला साखर वगैरे भरून ठेवायचं होतं. जी बघा पंचपात्रीत साखर असते ना आपली, तर ती साखर मला थोडीच राहिली, त्याच्यामुळे या डब्यात भरून घ्यायची होती. तर म्हटलं चला हे डबे पण घासू. आणि दळण पण करायचं होतं ना, तर दळणासाठी पण पिठाला वगैरे लागणार होती डबे, कारण 2-3 प्रकारचे दळण करून ठेवले. गव्हाचं करून ठेवलं, गव्हाचं पुन्हा बाजरी ज्वारी एकत्र करून ठेवली, डाळीचं दळण करून ठेवलं. आणि सणसूद म्हटलं की डाळीचं पीठ वगैरे हे पाहिजेच घरात, त्याच्यामुळे ते पण भरपूर अशी डाळ 2-3 किलो दळून ठेवू म्हटलं. तर त्यासाठी हे डबे लागणार होते. हे सगळे डबे मी ना बाल्कनीत घेतले आणि बाल्कनीमध्ये सगळं स्वच्छ घासून आणि पालथं मारून ठेवते, म्हणजे कसं उन्हामध्ये कडकडीत वाळलं ना तर प्रश्नच येत नाही कपडा वगैरे फिरवण्याचा. आणि कपडा फिरवून असं आपण कोरडं करण्याचा प्रयत्न करतो ना, ते एवढे कडकडीत नाही होत बघा. जसं की उन्हामध्ये एकदम कडकडीत डबे वाळतात, अगदी त्याचं बारीक बारीक थेंब जे असतात पाण्याचे ना असे कान्याकोपऱ्यात गेलेले. आता डब्यांना कडा वगैरे असतात ना, तिथे सगळे पाण्याचे थेंब वगैरे राहतात, पाण्याचा अंश राहतो, ते सगळं उन्हामध्ये कडकडीत वाळतं. त्याच्यामुळे ना मी हे सगळं पालथं मारणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे माझ्या हॉलमध्ये ना इथून तिथून पूर्ण ऊन येतं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तर अगदी पुढच्या दरवाजापर्यंत ऊन जातं. त्याच्यामुळे ना मी तिथेच हॉलमध्येच हे सगळं पालथं मारून ठेवणार आहे भांडी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हे सगळं घासून आणि एकदा सगळं घासून पुसून ठेवलं ना, तर मग वरची जी बारीक बारीक काम आहे ना ती करायला बरं राहतं. कारण की कोणत्या वस्तू फेकायच्या, कोणत्या वस्तू ठेवायच्या, हे सगळं दिवाळीतच ठरवायचं असतं. कारण दिवाळीमध्ये ना आपण बऱ्याचशा वस्तू जर आपल्याला
म्हणजे बघा, वस्तू जेव्हा आपण काढतो ना, तर आपण एक विचार करायचा की आपण वर्षभर कुठल्या वस्तू नाही वापरल्या आहेत, वर्षभर ज्या वस्तू नाही वापरल्या ना, तर अगदी मनावर दगड ठेवून त्या वस्तू एक तर कोणाला तरी वापरायला तरी देऊन टाका, किंवा मग त्या फेकून तरी द्या, अगदी कोणाला यूज करण्यासारख्या नसेल तर. पण यूजफुल जर असतील ना, तर मी तर म्हणते कोणाला तरी देऊन टाका, कारण की दुसऱ्या कोणाचं तरी म्हणजे यूज होत असेल ना, तर ते जास्त चांगलं आहे. आणि वस्तू फेकताना बघा, गृहिणींचं असं असतं ना की मन होत नाही, प्रत्येक वस्तूत आपला जीव अडकलेला असतो. ही वस्तू आपल्याला कामात येईल, ती वस्तू कामात येईल, ती वस्तू कामात येईल, असं करत करत आपण ना बऱ्याच गोष्टी ज्या असतात ना त्या ठेवत चालतो, आणि त्याच्यामुळे ना सगळं साठतं घरामध्ये, पसारा पसारा. तर म्हणून ना आपण काय करायचं की मनावर मोठा दगड ठेवायचा. आता मी असंच म्हणेल, मनावर मोठा दगड ठेवायचा आणि वर्षभर 6 महिने न वापरलेली वस्तू ना खुशाल कोणाला तरी देऊन टाकायची. तेव्हाच आपल्या घरातला पसारा हा कमी होतो. कारण बघा, दिवाळी जर म्हटली ना, त्या दिवाळीमध्ये इतका पसारा होतो, आणि मग दिवाळीच्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होतो की आपण एवढं सामान का घेतलं. इतर वेळी खूप छान वाटतं, शॉपिंगला गेलो, हे घे ते घे, हे दिसलं ते दिसलं, सगळं घ्यायला खूप छान वाटतं. पण जेव्हा दिवाळी येते ना, तर तेव्हा आपल्याला समजतं की आपण या वस्तू घेतल्या ना, त्याचा आपल्याला पश्चाताप होतोय, कारण पसाराच इतका असतो. आवरता आवरता एक रूम आवरता आवरता 2-2 दिवस जातात. मग एवढं सगळं करण्यापेक्षा ना, आपण त्या वस्तू नाही यूज करत आहे ना, त्याचा सरळ कोणाला तरी देऊन टाकायच्या. आपला पण पसारा कमी होतो, आपला हेडॅक पण जातो, आणि दुसऱ्यांना पण त्या वस्तू वापरायला सोपं पडतं. एकीकडे माझं भांडी घासायचं काम चाललेलं होतं, आणि एकीकडे आधीने बघा सगळं कपाट वगैरे जे काही पुसायचं होतं ना, ते सगळं पुसून ठेवलं. पंचपात्रांत ते सगळं घासलं आणि मस्त चहा ठेवलं, कारण संध्याकाळची वेळ झाली. बघू शकता, अंधार पडला. 6 वाजले ना, तरी खूप पटकन अंधार पडतो. आता 6 वाजले, ते पंचपात्रांत ते वाळतं की नाही माहिती नाही, कारण ऊन पूर्णपणे गेलं. पण आता लागलोच उशिरा कामाला, त्याच्यामुळे थोडंसं गावात काम होतं बाजारात, त्याच्यामुळे मग बाजारात गेले ना, तर मग उशीर झाला यायला पण. आणि 3:30-4ला आम्ही काम हे सगळं आवरायला लागलो. त्याच्यामुळे दादा, हा आरसा वरती ठेवला छोटा आरसा बघा, आधीने कुठे ठेवला तो, काय वरती. सॉरी, अरे मी हे ना इथे वरती चढलो होतो सीडीने, आणि मला हे पुसायचं होतं, मग मी तो अजून वरती ठेवून दिला. घे काढून, तो दिसणारच नाही ना तिथून लाईट मध्ये. आरसा वरती ठेवण्याची निंजा टेक्निक. स्वतःला आरसा घे लाईट वरती. तर आता ना चहा ठेवला, आणि मस्त चहा पितो. अजून खूप पसारा बाकी, खाली पूर्ण घाण आहे तशीच आहे खाली अजून, कारण की वरचं आधीने ना हे ड्रेसिंग टेबल वगैरे कपाट सगळं पुसून घेतलं. जे काही सामान वरती ठेवता आलं ना, ते सगळं त्याने वरती पण ठेवलं. आता एक खालचं पुसून घेते, आणि आज मी फरशी ना आलं टाकून पुसणार आहे, म्हणजे नव्यानेच ट्राय करणार आहे. कारण आला टाकून कधी पुसलेली नाही आहे, पण मला आज थोडंसं ट्राय करून बघायचं आहे. म्हटलं बघू ट्राय करून. आल्याने कपडे तर पांढरे कपडे एकदम स्वच्छ निघतात, तर फरशी पण स्वच्छ निघते का, हे मी कालच ठरवलेलं होतं की आल्यामध्ये आज फरशी पुसायची आपल्याला असं. तर हे धुणार नाही आहे मी, ते सगळं जेव्हा सगळे रूम होतील ना माझे आवरून, तेव्हा हे सगळं मी थोडं थोडं पाणी टाकून धुणार आहे. कारण की धुणं सोपं नाही आहे. या खिडक्या पण मी धुवायच्या होत्या, पण खिडक्या पण धुणार नाही, कारण की ना इथे वॉर्डरोब आहे, आणि वॉर्डरोब पूर्ण फर्निचरचं असल्यामुळे ना सगळं पाणी जर त्याच्यात आलं ना, तर पूर्ण कसं असतं, फर्निचर फुगण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे सगळं मी पुसूनच घेणार यावेळेस. आणि खिडक्यात असे किचनची वगैरे तर तुम्ही पाहिलंच, नवरात्रीमध्ये धुतलेच होत्या, गणपतीमध्ये पण धुतल्या होत्या. नवरात्रीत मी स्वच्छ सगळं पुसून घेतलं होतं चांगल्या पाण्याने, 2-3 पाण्याने. त्याच्यामुळे आता मी खिडक्या धुणार नाही आहे, या सगळ्या खिडक्या पुसून घेणार आहे. आज कितीही रात्र झाली ना, तरी हा रूम मी पूर्णच करणार आहे. राहिलं फक्त वरचं जे सामान आहे ना ते लावण्याचं, तर त्याच्यातलं तुम्ही बघू शकता. अर्धा आधीने लावलेलं आहे, जे काही नाही घासलं मी ते, कारण हे सगळे बॉक्स आहे ना, तर ते बॉक्स नाही घासणार. आणि इथे टेबलवर बघू शकता सगळा पसारा आहे टेबलवर, त्याच्यामुळे ना तो सगळा पसारा आता जोपर्यंत पंचपात्रीन ते नाही वाळत तोपर्यंत हा पसारा असाच राहणार आहे. म्हणजे आज रात्रीपर्यंत राहणारच आहे, उद्या सकाळी ते सगळं भरून ठेवेल. तुर्तास तर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते, खाली किती घाण आहे सगळी. आणि बघा खाली किती घाण आहे ना, वरचं झटकलेलं वगैरे जे काही आहे ना सगळं खाली पडलेलं होतं. आणि सामान पण आहे ना, त्या सामानाची पण धूळ बऱ्यापैकी पडलेली होती. आता हे फूड प्रोसेसर, मी म्हटलं हे फूड प्रोसेसर वापरायला काढू, पण आधी नाही म्हणतो, कारण की ओट्यावर बरीच जागा जाते फूड प्रोसेसरला त्याच्यामुळे. पण त्याच्यात ना पीठ वगैरे भिजवणं होतं, म्हणून
बऱ्याच गोष्टी होतात फूड प्रोसेसरमध्ये, म्हणून ते इच्छा होते वापरायला काढायची. सध्या तरी मी मिक्सरच वापरते. तर बघितलंच असेल त्या रूममध्ये किती पसारा होता ना. तर आधी ते झाडत होता, तोपर्यंत मी म्हटलं चला आता आपण स्वयंपाक करून घेऊ, कारण की जेवणाची पण वेळ होईल. मग स्वयंपाकाला उशिरा लागण्यापेक्षा पटकन स्वयंपाकाला लागले अगोदर. तोपर्यंत त्याचा तो रूम वगैरे सगळं झाडून झालं आणि मग आता माझा स्वयंपाक झाला की मग मी ते रूम पुसणार आहे. तर रूम वगैरे पुसून झालं की मग लगेच जेवायला बसू, म्हणजे कसं स्वयंपाक गरम गरम आहे तोपर्यंत जेवण जर केलं ना तर मस्त असं ताणून द्यायचं आणि झोपून घ्यायचं. कारण ना दिवसभर काही काम काढलं म्हटलं की दिवसभर थकायला होतं. आणि पुन्हा दिवाळी म्हटली की आपले पुढचे 8 दिवस तरी ना घर आवरण्यातच जाता. आता छोटं घर असलं ना तर खरंच पटकन आवरून होतं, पण मोठं घर म्हटलं ना तर एक रूमला वेगवेगळे 2-2 दिवस द्यावे लागतात. आणि त्यातल्या त्यात एवढं सगळं आवरल्यानंतर बारीक निरीक पण खूप असतं हो. म्हणजे खिडक्या पुसणं, बारीक काही सामान वगैरे असतं ते सगळं धुणं. तर इथे ना मी उकडलेल्या बटाट्यांचीच भाजी केली. म्हणजे बटाटे उकडून घेतले, मस्त काळ्या मसाल्याची फोडणी दिली आणि इकडे आपल्या पोळ्या चालू आहे. तर स्वयंपाक पण असा झणझणीत छान केला, जेणेकरून ना आपल्याला एकदम जेवल्यानंतर शांत झोप आली पाहिजे. कारण की दिवसभर काम करून थकल्यानंतर जर शांत झोप आली ना तर सकाळी पुन्हा फ्रेश उठता येतं. तर म्हणून म्हटलं चला छान काहीतरी मस्त काळ्या मसाल्याची भाजी करू, जेणेकरून मस्त चुरून मुरून छान जेवण झालं पाहिजे ना आपलं, म्हणून. तर इथे आता स्वयंपाक पूर्ण करून घेते. माझा स्वयंपाक होतो तोपर्यंत आधीचं झाडून पण झालं आणि फरशीसुद्धा पुसली त्याने. तर तुम्ही बघू शकता आता एकदम रूम चकाचक झाला मस्त. आणि त्याला असं वाटलं की स्वयंपाक झाल्यानंतर फरशी पुसेल मम्मी, मग परत जेवणाला लेट वगैरे होईल, त्याच्यापेक्षा त्याने पुसून घेतलं. आता राहिला आहे फक्त टेबलवरचा पसारा. आता तुम्हाला माहितीच आहे पंचपात्र्यांमध्ये ठेवायचा आहे. आणि ही कळशी वगैरे आहे ना हे सगळं लग्नात मिळालेलं आहे. आणि काय करायचं ना हे ठेवून. तर म्हटलं आमच्या इथे वॉचमन पण आहे, म्हणजे आईच्या इथे वॉचमन राहतात, तर त्यांना ती कळशी वगैरे देऊन टाकते. हे सगळे कपडे जे आहेत ना हे सगळे कपडे धुवायचे, काही द्यायचे असे काढून ठेवलेले आहे. हा कपड्यांचा पसारा राहिलेला आहे. ड्रेसिंग टेबलसुद्धा छान आवरून झालं बघा. आता जे आतलं आहे ना आवरायचं ते सगळं साक्षी तिला सुट्ट्या लागल्यावर, म्हणजे तिचे आता 2च पेपर राहिले ना, तर मग सुट्ट्या लागल्यावरती आतलं आवरणार आहे. बाकी बाहेरून आधीने सगळं ड्रेसिंग टेबल वगैरे पुसून घेतलं, कारण सगळी त्याच्यावर धूळ पडलेली होती त्याच्यामुळे. आणि फरशी पण पुसून घेतली. आणि लॅफ्टवर ना हे बघा, हे झुरळांचं जे औषध आहे ना, हे झुरळांचं औषध सगळं सामान ठेवण्यापूर्वी लॅफ्टवर टाकणार आहे. कारण कसं आमच्या इथे ना भाडेकरी आहेत, आमच्या सोसायटीमध्ये 4-5 भाडेकरी आहेत. तर मग सारखं रूम बदलले ना कोणी तर सामान ने आण होते भाडेकऱ्यांचे, आणि कोणाच्या सामानामध्ये झुरळं येतात तर काय येतात. मग ते घरात जर आले ना तर एका झुरळाचं खूप झुरळं होतात. त्याच्यामुळे मग आम्ही हे ना सेफ्टी म्हणून झुरळांचं औषध टाकूनच ठेवतो. आणि खूप छान आहे ही 60च रुपयाची डबी आहे, पण झुरळ एकसुद्धा राहत नाही. मी सगळीकडे सेफ्टी म्हणून हे टाकून ठेवते. जेव्हा पण आवरते ना तर तेव्हा हे सगळं पाठीमागे पावडर टाकून ठेवायची. 60 रुपयाची डबी येते. आणि 2 डबे घेऊन आले होते. मी म्हटलं आता दिवाळीचं आवरायला काढायचं आहे आपल्याला, तर मग सेफ्टी म्हणून या सगळ्या झुरळांची जी पावडर आहे ना ती सगळीकडे मारून दिली ना तर टेन्शन नाही. आणि बघा आता हे सगळं सामान ना वाळलं होतं. आता हा दिवस तुम्हाला दिसतोय ना तो दुसरा दिवस आहे बरं का. तर हे सगळं सामान वाळल्यानंतर ना, म्हणजे पंचपात्री वगैरे, तर आधी उंच असल्यामुळे आधीला म्हटलं तूच ठेव, परत शिडीवर सडा आणि ठेवा. सगळं सामान त्याने पंचपात्र्यांमध्ये वगैरे भरून दिलं आणि सगळ्या पंचपात्र्या वगैरे वरती ठेवल्या. आणि माझं काही खूप असं सामान नाही आहे. आता तिकडच्या बेडरूमचा जर तुम्ही पाहिलं ना तर लॅफ्ट पूर्ण रिकामा आहे, तिकडे काहीच सामान नाही त्या लॅफ्टवर. अगदी काहीतरी नॉर्मली देवाचं 1-2 बास्केट आहे अशा देवाच्या सामानाच्या, कारण देवाचं पण भरपूर सामान असतं ना आपल्याकडे. देव तिकडच्याच रूममध्ये ना, त्याच्यामुळे तिकडेच देवाचं सगळं सामान ठेवलं. आणि इकडे सगळ्या या पंचपात्र्या वगैरे त्याच्यामध्ये सगळं एक्सेस असलेलं सामान ठेवलं. आणि 1 नंबरला जी बास्केट दिसते ना त्याच्यात सगळ्या माळा आहेत, आर्टिफिशियल माळा. तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आणि तो रूम पण तुम्ही बघितलं भरपूर असा आवरून झाला. गरम खूप होतं आहे, तर बहुतेक पाऊस वगैरे येतो का काय माहिती. पण दिवाळीचं सगळं आवरायचं आहे, तरी पण अजून पावसाचं चालूच आहे येणं जाणं. काल पण जवळजवळ रात्री 12 वाजेच्या नंतर ना इतका जोरात पाऊस झाला. तर नाशिकला तर असं आहे वातावरण, दिवसभर भरपूर ऊन पडतं आणि संध्याकाळी पुन्हा पाऊस येतो, पण इतकं प्रचंड गरम होतं दिवसभर. तर अशा वातावरणातच आता हे दिवाळीचं आवरावं लागणार आहे. त्यातल्या त्यात एवढं बरं आहे की दिवसभर ऊन पडतं, त्याच्यामुळे ना काही घासलं धुतलं तर ते व्यवस्थित असं आवरतं, व्यवस्थित असं वाळतं. आणि संध्याकाळी पाऊस पडला तरी काही टेन्शन नाही एवढं. पण आता हा परतीचा पाऊस आहे, त्याच्यामुळे ना खूप जोरात येतात, एवढे मोठे मोठे एक थेंब असतात, इतका जोरात पाऊस येतो. काल पण रात्री असाच खूप जोरात पाऊस पडला.
आता ना माझं हे सगळं पंचपात्रीन ते इथे ठेवलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. तर इथे हे सगळं धुवून पालथं मारून ठेवलं आहे, म्हणजे ते ना रात्रीतून फॅनच्या हवेत वाळेल आणि सकाळी उठून मी पुन्हा आता ते लावून देईल, तुम्हाला शेअर करेलच ते सगळं लावल्यानंतर त्या रूमचा कसा लुक दिसतो ते. आता तो रूम स्वच्छ झाला, तुम्ही बघितलंच असेल. पुसून वगैरे सगळं स्वच्छ झालं. थोडंफार जे काही सामान बाकी येते ह्या सगळ्या पंचपात्र्या ड्रम वगैरे मधलंच सामान बाकी येते, वाळल्याशिवाय काही आपल्याला भरता येणार नाही. स्वयंपाक पण झाला, तेव्हा आता आम्ही जेवण करून घेतो कारण भरपूर थकायला झालं आहे. तरी पण एकच रूम आवरून झाला, अजून बरंच बाकी आहे आवरायचं. बाकीचे 3 रूम बाकी राहिलेले आवरायचे, तर ते पण होतील हळूहळू. पण आत्ता तर या व्हिडिओचा इथेच एंड करते, कारण की आज पुरता एवढंच होतं. पुढे काय काय आवरणार आहे ते सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ रोजचे आपले बघत राहा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय आणि श्री स्वामी समर्थ.